हाय, ओके, चलो तो शुरू करते हैं. राईट. ओके, लास्ट सेशन मध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या. राईट. ओके, आज आपल्याला काय करायचंय? आज आपल्याला बघायचंय प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक मटेरियल. राईट. ओके, एक थोडासा ना ओव्हरव्ह्यू घेऊयात. काय घेऊयात? थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊयात. राईट. ओके, एक ना काल बोलताना आपण थोडासा पार्ट बघितला होता, त्यालाच आपण थोडंसं काय करूयात, इथे इलॉबरेट करूयात आणि एक एक पॉइंटला आपण काय करूयात, प्रॉपरली एक्सप्लेन करण्याचा किंवा अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करूयात. राईट. ओके, नाव बघा, लास्ट सेशन मध्ये आपण हे बघितलं होतं. लास्ट सेशन मध्ये आपण हे बघितलं होतं की काही एक्सपेरिमेंट्सच्या साहाय्याने, ओके, अल्फ्रेड हर्शी अँड मार्था चेज, राईट, ओके, यांनी काय केलं? यांनी डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे हे काय केलं? प्रूफ केलं. राईट. ओके, म्हणजे अनइक्विव्होकल प्रूफ हर्शी आणि चेज यांच्या एक्सपेरिमेंटने आपल्याला भेटला की डीएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. राईट. ओके, आणि प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल नाहीये. राईट. ओके, डिपेंडिंग ऑन और अकॉर्डिंग टू फर्स्ट पॉइंट, दॅट इज according to Hershey and Chase experiment, it was proven that DNA is genetic material and not protein. And not protein. ओके, सो डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोटीन हा जेनेटिक मटेरियल नाहीये, हे हर्शी आणि चेजच्या एक्सपेरिमेंटने आपल्याला प्रूफ केलं. राईट. ओके, नाव आता यांच्या एक्सपेरिमेंटने डीएनए हाच जेनेटिक मटेरियल आहे हे काय झालं? एक फॅक्ट झालं. राईट. ओके, अगोदर काय होता? फक्त एक अंदाज होता. अगोदर काय होता? फक्त एक अंदाज होता की डीएनए काय असावा? जेनेटिक मटेरियल असावा. बट फायनली काय झालं की बेसिकली अंदाजाचं रूपांतर कशामध्ये झालं? फॅक्ट मध्ये झालं की डीएनएच काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. इथपर्यंत समजलंय? ओके, नेक्स्ट बघा, आता यांनी सांगितलं की डीएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. बट कालांतराने काय झालं की काही ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करत असताना शास्त्रज्ञांना ही गोष्ट कळाली की फक्त डीएनएच हा जेनेटिक मटेरियल नाहीये. राईट. ओके, काही व्हायरसेस आहेत त्यांच्यामध्ये आरएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. राईट. ओके, लेटर it was found that in some viruses such as what? TMV, that is tobacco mosaic virus, and QB bacteriophage, राईट. ओके, या दोन ऑर्गॅनिझम्स मध्ये काय बघण्यात आलं की आरएनए वॉज जेनेटिक मटेरियल. काय बघण्यात आलं? आरएनए काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. राईट. ओके, आता सगळ्यात अगोदर एक प्रश्न होता की जेनेटिक मटेरियल नेमकं कोणत्या मॉलिक्युलला म्हणायचं? तर त्याचं उत्तर आपल्याला भेटलं. काय? जेनेटिक मटेरियल कशाला म्हणायचं? डीएनए ला म्हणायचं. राईट. ओके, त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर भेटल्यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न उभा राहिला की बेसिकली डीएनए आणि आरएनए हे दोन्ही पण काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. बट आपण ज्यावेळेस या पृथ्वीवर बघतो, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये बघतो, तर डीएनए जो आहे तो जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्सचा काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे.
डीएनए काय आहे, जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्सचा काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. आणि आरएनए काही ऑर्गॅनिझम्स मध्येच आपल्याला जेनेटिक मटेरियल म्हणून बघायला भेटतो. राईट. ओके. मग दुसरा एक प्रश्न उभा राहिला की असा भेदभाव का? राईट. ओके. हा भेदभाव का की जर डीएनए जेनेटिक मटेरियल म्हणून काम करू शकतो, आरएनए जेनेटिक मटेरियल म्हणून काम करू शकतो, मग डीएनए जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम्स मध्ये जेनेटिक मटेरियल आहे, आरएनए कमीत कमी ऑर्गॅनिझम्स मध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. जरी आरएनए चे फंक्शन्स कसे आहेत, डीएनए पेक्षा जास्त आहेत, है ना. राईट. ओके. आरएनए चे फंक्शन्स कसे जास्त आहेत, आरएनए चे फंक्शन्स, आरएनए एखाद्या मेसेंजर मॉलिक्यूल सारखा सुद्धा काय करू शकतो, काम करू शकतो. तो एखाद्या अडॅप्टर मॉलिक्यूल सारखा सुद्धा काय करू शकतो, काम करू शकतो. तो मॉलिक्यूल किंवा आरएनए जो आहे तो एखादा कॅटलिस्ट म्हणून सुद्धा काय करू शकतो, काम करू शकतो. जरी आपल्याला आरएनएच्या फंक्शन्स मध्ये काय बघायला भेटतंय, व्हेरियस डायव्हर्सिटी बघायला भेटतीये, तरी सुद्धा डीएनएच का प्रेफर केला जातो फॉर मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स ऍज जेनेटिक मटेरियल. राईट. ओके. हा प्रश्न काय राहिला, नेक्स्ट उभा राहिला. ओके. मग प्रश्न काय होता बघा, प्रश्न होता की वाय डीएनए इज प्रेफर्ड ॲज genetic material over RNA. प्रश्न काय होता की एखाद्या सेलमध्ये जर डीएनए आणि आरएनए दोन्ही असतील तरी सुद्धा डीएनए ला जेनेटिक मटेरियल म्हणून प्राधान्य का? राईट. ओके. आता काल आठवतंय आपण याच गोष्टीला आपण एखाद्या स्टोरी सोबत कनेक्ट केलं होतं. राईट. ओके. स्टोरी होती कोणती, बाहुबली आणि भल्लाल देवची. राईट. ओके. ज्यांना माहित नसेल है ना, त्यांच्यासाठी आपण बाहुबली पिक्चर, राईट. ओके, याचा रेफरन्स घेतोय. राईट. ओके. बाहुबली होता आणि कोण होता, भल्लाल देव. राईट. ओके. दोन्ही काय होते, राजकुमार होते. राईट. ओके. बट त्यांच्यापैकी नेमकं कोणाला चॉईस करायचं. राईट. ओके. बेसिकली माहिष्मती साम्राज्याच्या भविष्याचा राजा कोण होणार, राईट. ओके. हे सांगण्यासाठी बेसिकली आपण काय करतो, दोन पार्टिकल्स किंवा दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टी ज्या कॉम्पिटिशन करतायत त्या स्पॉटसाठी, त्यांच्या प्रॉपर्टीज बद्दल, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल आपण काय करतो, त्यांना बघतो, आहे ना. बेसिकली त्यांचे प्रॉपर्टीज बघतो, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघतो. राईट. ओके. तसंच आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जर बघायचं आहे की आरएनए पेक्षा डीएनए ला का प्राधान्य दिलं, काय म्हणून, जेनेटिक मटेरियल म्हणून. राईट. ओके. याच्या काही प्रॉपर्टीज बद्दल आपल्याला इथे बोलायचं आहे. राईट. ओके. ना बघा, जनरली आपण इथे बोलणार आहे जेनेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज बद्दल किंवा कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल. राईट. ओके. आता पहिले कॅरेक्टरिस्टिक्स कोणती आहेत, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक मटेरियल. ओके. जेनेटिक मटेरियलला स्वतःची एक रेप्लिका बनवता आलं पाहिजे. पहिली प्रॉपर्टी काय आहे की जेनेटिक मटेरियलला genetic material should be able to produce or to make its replica. राईट. ओके. जेनेटिक मटेरियलचा एक महत्वाचा फीचर हा आहे की त्यांनी स्वतःच काय केलं पाहिजे, एक रेप्लिकेशन किंवा रेप्लिका, एक कॉपी बनवता आली पाहिजे. राईट. ओके. म्हणजे जेनेटिक मटेरियल कडे एक प्रॉपर्टी पाहिजे, जी प्रॉपर्टी आहे कोणती, रेप्लिकेशनची. कोणती प्रॉपर्टी पाहिजे, रेप्लिकेशनची प्रॉपर्टी पाहिजे. राईट. ओके. एक साधा आणि सोपा प्रश्न आहे, जेनेटिक मटेरियलला रेप्लिकेशन किंवा जेनेटिक मटेरियल मध्ये रेप्लिकेशनची प्रॉपर्टी का पाहिजे, काय वाटतंय, का गरजेची आहे रेप्लिकेशनची प्रॉपर्टी, सांगता येईल? सांगा पटकन. का रेप्लिकेशन करायचंय, का कॉपी करायची, एखादी नवीन कॉपी का बनवायची, रेप्लिका का बनवायचा आहे, क्लोन का बनवायचा आहे?
येस, व्हेरी गुड. सो जेनेटिक मटेरियलचं नेमकं कारण काय किंवा जेनेटिक मटेरियलचा नेमका रोल काय आहे? ओके, फॅक्टर्सचा काय रोल आहे? फॅक्टर्स आजचे जीन्स, राईट. ओके, काय रोल आहे? एखाद्या कॅरेक्टरला पॅरेंट जनरेशन पासून कुठे घेऊन जाणे? ऑफस्प्रिंग मध्ये, राईट. ओके, कॅरेक्टरला एका जनरेशन मधनं कुठे घेऊन जाणे? दुसऱ्या जनरेशन मध्ये घेऊन जाणे, आणि हे त्याची रेप्लिकेशन किंवा त्याची रेप्लिका बनवल्याशिवाय काय नाहीये? पॉसिबल नाहीये, राईट. ओके, नाव एक जनरेशन आहे, सपोज इमॅजिन करा की हा बॅक्टेरिया आहे. हा काय? बॅक्टेरिया आहे. ओके, बॅक्टेरियामध्ये सायटोप्लाझम आहे, है ना. ओके, आणि याच्यामध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए आहे सपोज, राईट. ओके, ना मला सांगा, एक कंडिशन जर चांगले असतील तर बॅक्टेरियल सेल काय करेल? डिवाइड करेल, राईट. ओके, आता बॅक्टेरियल सेल मध्ये सेल डिव्हिजन इज सिनोनिमस टू रिप्रोडक्शन, है ना. जर एखाद्या सेलचं डिव्हिजन होतंय, राईट, ओके, आपल्या बॉडीमध्ये, तर ते रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? ग्रोथसाठी, राईट. व्हेअरएज जर बॅक्टेरियल सेलचं बघायला गेलं तर बॅक्टेरियल सेल मध्ये काय होणे? सेल डिव्हिजन होणे, म्हणजे त्याच एक प्रकारचं काय आहे? रिप्रोडक्शन होणे, राईट. ओके, म्हणजे एका सेल पासून काय होतंय? दोन सेल्स बनतायत. काय बनतायत? दोन सेल्स बनतायत. आता यांच्यामध्ये स्वतःच काय असेल? सायटोप्लाझम असेल, राईट. आणि यांच्यामध्ये स्वतःच काय असेल? जेनेटिक मटेरियल सुद्धा असेल, राईट. ओके, बघा, एक हा कोणता सेल आहे? हा पॅरेंट सेल आहे, राईट. ओके, यांच्यापासून काय बनतंय? डॉटर सेल बनतायत, राईट. ओके, पॅरेंट सेल जवळ डीएनए किती आहे? 1 युनिट आहे, बट त्याच्यापासून किती सेल्स बनणार आहेत? 2. म्हणजे त्याला डीएनए ला काय करावं लागेल? कॉपी बनवावं लागेल. एक कॉपी तो काय करेल? एका पहिल्या डॉटर सेल मध्ये, दुसरी कॉपी कुठे देईल? दुसऱ्या डॉटर सेल मध्ये, राईट. ओके, म्हणजे एका जनरेशन मधनं ज्या वेळेस इन्फॉर्मेशनला, जेनेटिक इन्फॉर्मेशनला काय करायचं असतं? दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करायचं असतं. त्याच्यासाठी अगोदर पॅरेंट सेलने काय केलं पाहिजे? जो जेनेटिक मटेरियल त्यांच्याकडे आहे त्याचा काय केला पाहिजे? एक रेप्लिका बनवला पाहिजे. काय बनवला पाहिजे? एक रेप्लिका बनवला पाहिजे, एक कॉपी बनवली पाहिजे, आणि ती कॉपी काय करता येईल? नेक्स्ट जनरेशनच्या वेगवेगळ्या सेल्स मध्ये काय करता येईल? डिवाइड करता येईल किंवा देता येईल. गोष्ट कळतीये? यासाठी काय आहे? रेप्लिकेशन गरजेचं आहे. समजतंय? राईट. नेक्स्ट बघा, आता एक मुद्दा आपल्याला क्लिअर झाला की रेप्लिकेशन का गरजेचं आहे, बरोबर. एक मुद्दा आपल्याला क्लिअर झाला की रेप्लिकेशन का गरजेचं आहे, राईट. आता बघा की जर जेनेटिक मटेरियल मध्ये सध्या कॉम्पिटिशन कोणामध्ये चालू आहे? डीएनए आणि आरएनए, राईट. ओके, कारण की याच्या अगोदरचे जे काही मॉलिक्युल्स होते, जसे की लिपिड्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील आणि प्रोटीन्स असतील, राईट. ओके, हे या रेस मध्ये काय झालेले आहेत? खूप पाठीमागे आहेत, राईट. ओके, कारण की हर्षी आणि चेजने सांगून दिलं काय? की जेनेटिक मटेरियल काय आहे? डीएनए आहे, राईट. ओके, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत इन जनरल, राईट. ओके, बट मेजर फोकस आता सध्या कशावर आहे? डीएनए आणि आरएनए, राईट. ओके, बघा, आपण जर यांची प्रॉपर्टी चेक करायला गेलो तर डीएनए जो आहे, डीएनए आणि आरएनए हे दोघांजवळ पण ऍबिलिटी किंवा या दोन्ही मॉलिक्युल जवळ ऍबिलिटी आहे की काय करू शकतात? ते रेप्लिकेशन करू शकतात. काय करू शकतात? रेप्लिकेशन करू शकतात. स्वतःच्या मल्टिपल कॉपीज तयार करू शकतात, राईट. ओके, का? व्हॉट माइट बी द रिझन बिहाइंड द रेप्लिकेशन? कारण की डीएनए असो किंवा आरएनए असो, यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं? कॉम्प्लिमेंटरी बेस
पेअरिंग काय बघायला भेटते कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग बघायला भेटते राईट ओके दिस इज द रिझन वाय डीएनए अँड आरएनए बोथ कॅन अंडरगो द प्रोसेस ऑफ replication right okay if you are strictly focusing on what if both the molecules are double stranded right okay generally हमें आरएनए डबल स्ट्रैंडेड में देखने को नहीं मिलता है लेकिन अगर हम फोकस करते हैं कि अगर डबल स्ट्रैंडेड आरएनए है तो वो क्या कर सकता है कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंगचा एक लॉ असतो ते फॉलो करतात न्यूक्लिक ऍसिड हा लॉ काय करतात फॉलो करतात राईट नेक्स्ट आता यांच्यामध्ये बघा यांच्या ऐवजी अजून काही मॉलिक्युल्स होते जे ना रेस मध्ये पाठीमागे होते बट अगोदर लोक यांना कन्सिडर करायचे की काय जेनेटिक मेटल असू शकतात राईट ओके त्यांच्यातला एक आहे कोणता प्रोटीन राईट ओके प्रोटीन जवळ स्वतःला रेप्लिकेट करण्याचा ॲबिलिटी किंवा स्वतःला रेप्लिकेट करण्याची ॲबिलिटी नाहीये ओके इज नॉट एबल टू replicate itself राईट ओके अजून एक पॉइंट भेटला आपल्याला की प्रोटीनला जेनेटिक मटेरियल नाही कन्सिडर करण्यासाठी राईट ओके म्हणजे बेसिकली हा पहिला मुद्दा जो आहे हा डीएनए आणि आरएनए हे जेनेटिक मटेरियल का आहेत यांच्यावर फोकस करतो आणि प्रोटीन जेनेटिक मटेरियल का नाहीये हे काय करतो आपल्याला प्रूफ करतो गोष्ट कळतीये काय डाऊट आहे पर्यंत नोट डाऊन करायचंय या नोट डाऊन करून चला ओके सो मला असं वाटतं इथपर्यंत काही डाऊट नसावा राईट ओके चलो तर ही काय होती ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स होती कशाची जेनेटिक मटेरियलची राईट ओके आता जेनेटिक मटेरियलची दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल आपल्याला इथं बोलायचं कोणत्या दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल बोलायचं आहे बघा दुसरा फीचर किंवा दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स किंवा दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती अशी आहे दॅट इज जेनेटिक मटेरियल शुड बी केमिकली and structurally स्टेबल जेनेटिक मटेरियल कसं असायला हवं केमिकली आणि स्ट्रक्चरली कसं असायला हवं स्टेबल असायला हवं राईट ओके स्टेबल कशाला म्हणणार स्टेबल सांगता येईल का स्टेबल कशाला म्हणणार ओके ज्याचं केमिकल नेचर आणि स्ट्रक्चर काय होत नाही व्हेरियस कंडिशन्स मध्ये काय होत नाही चेंज होत नाही राईट ओके यालाच आपण काय कन्सिडर करणार स्टेबिलिटी राईट ओके आता मला एक सांगा आपण एक एक्सपेरिमेंट बघितली होती सर्वात सुरुवातीची ती होती प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आठवतीये का प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ग्रिफिथने काय केलं होतं जे एस स्ट्रेन होता त्याला काय केलं होतं हिट किल केलं होतं राईट ओके आता हिट किल केल्याच्या नंतर नेमकं झालं काय असेल ते एस स्ट्रेनचे जे बॅक्टेरियाज होते ते उष्णतेमुळे जास्तीत जास्त टेम्परेचरमुळे काय झाले ते मरण पावले राईट ओके मरण पावले मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा डीएनए काय होता स्ट्रक्चरली काय होता स्टेबल होता चांगला होता है ना बॅक्टेरिया जिवंत असो अथवा जिवंत नसो जेनेटिक मटेरियलला कोणत्याही प्रकारचा काय झाला नाही डॅमेज झाला नाही राईट ओके आणि त्या जेनेटिक मटेरियलला डॅमेज झाला नाही म्हणून पुढची प्रोसेस जी की काय ट्रान्सफॉर्मेशन आहे ही झाली जर हिटमुळे डीएनए किंवा जेनेटिक मटेरियल काय झालं असतं डॅमेज झालं असतं तर ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस तिथे कंप्लीट झाली नसती आणि कदाचित आपल्याला जास्त वेळ लागला असता की डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे हे समजण्यासाठी राईट ओके ना डीएनए जो मॉलिक्युल आहे ओके डीएनए जो मॉलिक्युल आहे हा केमिकली कसा आहे जास्त स्टेबल आहे कंपेअर टू आरएनए राईट ओके डीएनए is
chemically and structurally more stable than that of RNA. राईट. डीएनए जो आहे स्टेबिलिटीच्या बाबतीत काय आहे, आरएनए पेक्षा कसा आहे, जास्त स्टेबल आहे. राईट. ओके. आता स्टेबल का आहे लक्षात घ्या. दोन्ही पण मॉलिक्युल्स कशापासून बनलेले आहेत, न्यूक्लियोटाइड पासून बनलेले आहेत. राईट. ओके. बट स्लाइड्सचा चेंज. राईट. ओके. डीएनए ची स्टेबिलिटी का आहे. राईट. ओके. त्याचे काय कारण असले पाहिजेत. राईट. ओके. सगळ्यात पहिलं कारण आहे बघा, द फर्स्ट रिझन फॉर द स्टेबिलिटी ऑफ डीएनए इज की जर आपण डीएनए ची शुगर बघितली, डीएनए ची काय बघितली, शुगर बघितली, तर कोणती शुगर आहे डीएनए ची, डीऑक्सी रायबोज. कोणती शुगर आहे, डीऑक्सी रायबोज. है ना. स्ट्रक्चर सगळ्यांना माहित असेल, लक्षात असेल. है ना. इथे काय आहे, एच, इथे इथे इथे. राईट. ओके. ही कोणती शुगर आहे, डीऑक्सी रायबोज. राईट. ओके. आता लक्षात घ्या, आपल्याला या शुगरला जर न्यूक्लियोटाइड मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की पहिल्या कार्बनच्या इथे काय अटॅच होतो, नायट्रोजन बेस अटॅच होतो. अशा प्रकारे हा OH जो आहे त्यांनी बॉन्ड फॉर्म केला. बरोबर. राईट. ओके. आणि पाचव्या कार्बनला काय जॉईन होतो, दॅट इज CH2OP. है ना. राईट. ओके. इथे OH नाहीये. राईट. ओके. आता हा न्यूक्लियोटाइड जो आहे हा दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला जॉईन होणार आहे. राईट. ओके. विथ युजिंग दिस ग्रुप. राईट. ओके. लक्षात घ्या, या शुगर मध्ये 3 OH आहे. किती OH आहे, 3. बघा, पहिला OH ज्याच्यासोबत काय बाइंड करणार आहे, नायट्रोजनस बेस. दुसरा OH ज्याच्यासोबत काय बाइंड करणार आहे, फॉस्फेट. है ना. म्हणजे तिथनं वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. आणि तिसरा OH जो की 3rd प्राइम कार्बनवर आहे. राईट. ओके. त्याचा बॉन्ड काय बनणार आहे, येणाऱ्या न्यूक्लियोटाइड सोबत बनणार आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस हे तिन्ही OH ग्रुप यूज केले जातात, आता इथे कोणताही OH ग्रुप नाहीये जो की काय करू शकतो, एखाद्या मॉलिक्यूल सोबत काय करू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो. राईट. ओके. नाव या ठिकाणी डीएनएच्या जागी जर आरएनए असता, डीएनएच्या ठिकाणी जर इथं काय असता, आरएनए असता, तर आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की आरएनएच्या 2nd प्राइम पोझिशनवर एचच्या जागी आपल्याला काय बघायला भेटतं, OH. एचच्या जागी आपल्याला काय बघायला भेटतं, OH. म्हणजे इथे कोणता ग्रुप आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. राईट. ओके. आणि हा हायड्रॉक्सिल ग्रुप काय आहे, बेसिकली रिएक्टिव्ह आहे. कसा असेल हा, कसा आहे, रिएक्टिव्ह. म्हणजे हा हायड्रॉक्सिल ग्रुप एखाद्या मॉलिक्यूल सोबत काय करू शकतो, बाइंड करू शकतो आणि तिथे एखादा बॉन्ड फॉर्म करू शकतो. गोष्ट कळतीये, समजतंय. राईट. ओके. नाव डीएनए ची स्टेबिलिटी आहे जी कशामुळे आहे की डीएनएच्या शुगर मध्ये कोणताही काय नाहीये, हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल एम्प्टी नाहीये. ओके. ही पहिली केस आहे ज्या केसमुळे काय होतंय, डीएनए ची स्टेबिलिटी काय होते, जास्त वाढते. समजतंय, गोष्ट कळतीये. नेक्स्ट दुसरा केस किंवा दुसरी कंडिशन ज्याच्यामुळे डीएनए काय आहे, जास्त स्टेबल आहे, कारण की डीएनए आणि आरएनए मध्ये एक न्यूक्लियोटाइडचा फरक आहे. कोणत्या न्यूक्लियोटाइडचा फरक आहे, डीएनएच्या ठिकाणी डीएनए मध्ये आपल्याला काय बघायला भेटतो, थायमिन. वेरेज आरएनए मध्ये काय बघायला भेटतो, युरासिल. है ना. थायमिन जो आहे हा प्रोव्हाइड करतो, थायमिन प्रोव्हाइड्स मोर स्टेबिलिटी दॅन युरासिल.
युरॅसिल पेक्षा थायमिन काय करतो, जास्तीत जास्त स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतो, राईट. ओके, आता या दोन कंडिशनमुळे काय होतंय, डीएनए काय होतोय, जास्तीत जास्त आपल्याला काय काय दिसून येतोय, स्टेबल दिसून येतं, राईट. ओके, आता या दोन्ही कंडिशन डीएनएच्या फेवर मध्ये जातात स्टेबिलिटीच्या केसमध्ये, आणि या दोन्ही कंडिशन्स आरएनएच्या अपोज मध्ये जातात इन केस ऑफ स्टेबिलिटी, राईट. म्हणजे जिथे बघा डीएनए इथे म्हणतो मी केमिकली आणि स्ट्रक्चरली काय आहे, स्टेबल आहे, राईट. ओके, वेअर एज आरएनए केमिकली आणि स्ट्रक्चरली काय नाहीये, तेवढा स्टेबल नाहीये. तो कसा असेल, रिएक्टिव्ह असेल. कसा असेल, रिएक्टिव्ह असेल. म्हणून आपल्याला आरएनएचे वेगवेगळे रोल्स बघायला भेटतात, राईट. ओके, जसं की आपल्याला बघायला भेटतो की आरएनए मॉलिक्यूल काय करू शकतो, एक कॅटलिस्ट म्हणून काम करू शकतो, राईट. ओके, सांगा बरं कुठे कॅटलिस्ट म्हणून काम करतोय तो, आठवतंय का, काय नाव आहे कॅटलिस्टचं, वेअर आरएनए ऍक्ट्स एज कॅटलिस्ट. राइबोजाइम्स है ना. राइबो स्टार्ट्स फॉर विथ आरएनए अँड एन्झाइम्स, राईट. ओके, राइबोजाइम्स नावाचं काय आहे, आरएनए आहे, जो काय करतो बेसिकली जे आरएनए काय करतात एका एन्झाइम सारखे ऍक्ट करतात, त्यांना आपण काय म्हणणार, राइबोजाइम, राईट. ओके, स्टेबिलिटी आहे कशामध्ये, डीएनए मध्ये, राईट. ओके, आणि स्टेबिलिटी कशामध्ये नाहीये, आरएनए मध्ये स्टेबिलिटी नाहीये. इथपर्यंत काही डाऊट आहे, राईट. ओके ना. आता आपण स्टार्टिंगला कंपेअर केलं होतं की डीएनए आरएनए दोन्ही रेप्लिकेट करू शकतात, बट स्टेबिलिटी ज्यावेळेस गोष्ट येते त्यावेळेस काय होतं, डीएनए काय करतो, एक प्लस पॉईंट घेतो, वेअरएज आरएनए काय घेतो, एक मायनस पॉईंट इथे घेतो, राईट. नेक्स्ट, आता थर्ड प्रॉपर्टी जी आहे, राईट. ओके, किंवा थर्ड कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आहे जेनेटिक मटेरियल should show some scope of change, राईट. ओके, जेनेटिक मटेरियल मध्ये काय झालं पाहिजे, काही प्रमाणामध्ये काय घडून आला पाहिजे, बदल घडून आला पाहिजे. म्हणजेच जेनेटिक मटेरियल मध्ये काय झालं पाहिजे, म्युटेशन झालं पाहिजे. जेनेटिक मटेरियल मध्ये काय झालं पाहिजे, म्युटेशन झालं पाहिजे. पण हे म्युटेशन खूप रॅपिड पाहिजे का, नाही. कसं पाहिजे, स्लो पाहिजे. कसं पाहिजे, स्लो. खूप हाय रेट मध्ये म्युटेशन झालं तर चेंज कसा होतो माहितीये का, ड्रास्टिक होतो. चेंज कसा होतो, ड्रास्टिक, राईट. ओके, आता लक्षात घ्या, जो मॉलिक्यूल स्टेबल आहे, जो मॉलिक्यूल काय आहे, स्टेबल आहे, त्याच्यामध्ये चेंज होतो, बट खूप ड्रास्टिक होतो का, नाही, है ना, राईट. ओके, जसं की बघा एखादा व्यक्ती स्टेबल आहे, त्यांनी एक पाथ सेट केलेला आहे आणि त्या पाथला अचीव्ह करण्यासाठी तो काय करतोय, रोज थोडी थोडी काय करतोय, मेहनत करतो, राईट. ओके, नाव चेंज जो आहे तसं कसं आहे, हळूहळू होतं. जसं की विचार करा की आपण ना ज्यावेळेस डिस्कशन करत होतो की सॉरी, ओके, डिस्कशन करत होतो की जर आपल्याला खूप दीर्घकाळ अभ्यास करायचा आहे, दीर्घकाळ काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला रोज 15 मिनिटं अर्धा तास वेळ वाढवावा लागेल, राईट. ओके, एक दिवस 8 तास अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी पुस्तक उडूनही बघायचं नाही, असं चालेल का, नाही, राईट. ओके, रोज जर आपण 1 तास अभ्यास करतोय तर उद्या 2-3 दिवसांनी आपण त्याला 1 तास 15 मिनिटं, त्याच्या दुसऱ्या दिवशी 1 तास 30 मिनिटं, राईट. ओके, असा हळूहळू जर चेंज केला तर आपला काय होतो, अभ्यासाचा टायमिंग काय होतो, वाढतो, राईट. ओके, आपण काय करतोय, एक चेंज करतोय, बट एकदम ड्रास्टिक करतोय का, नाही. तर बघा आपल्या मागच्या पॉइंट मध्ये आपल्याला कळालं होतं की डीएनए काय आहे, स्टेबल आहे. डीएनए काय आहे, स्टेबल आहे, राईट. ओके, आणि आरएनए कसा आहे, लेस स्टेबल म्हणा, है ना. डायरेक्ट अनस्टेबल नाही म्हणता येणार, बट काय म्हणू शकतो आपण त्याला, लेस स्टेबल, राईट. ओके, नाव
जर डीएनए स्टेबल आहे तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, बट कसा होईल? कमी, स्लो, है ना, राईट. ओके, डीएनए मध्ये काय होऊ शकतं? म्युटेशन होऊ शकतं. काय होऊ शकतं? म्युटेशन होऊ शकतं, बट ते म्युटेशन कसं होणार आहे? स्लो. कसं होणार आहे? स्लो. म्युटेशन आरएनए मध्ये सुद्धा होऊ शकतं. म्युटेशन जे आहे ते कुठे होऊ शकतं? आरएनए मध्ये सुद्धा होऊ शकतं, बट आरएनए मध्ये होणारं म्युटेशन कसं असेल? फास्ट, राईट. कसं असेल? फास्ट, राईट. ओके, जर आपण रेटची गोष्ट केली, राईट, ओके, म्युटेशन स्लो आहे म्हणजे त्याचा रेट कसा आहे? लोअर रेट, है ना. वारंवार नाही होत म्युटेशन, राईट. ओके, कसं होतंय? खूप क्वचित म्युटेशन होतंय, है ना, राईट. ओके, ना जर म्युटेशन आरएनए मध्ये बघायला गेलं तर ते कसं होतं? हायर रेट मध्ये, राईट. ओके, आता जेनेटिक मटेरियलने काय शो केलं पाहिजे? चेंज स्कोप केला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये ना आपल्याला सुधारणा झाली पाहिजे, बट ही सुधारणा एकदम ड्रास्टिक नकोय. सुधारणा कशी नकोय? ड्रास्टिक नकोय. इथे चेंज होईल. काय होईल? चेंज, बदल होईल, बट ऍट लो पेस. कसा बदल होईल? लो पेस, हळूहळू बदल होईल, राईट. ओके, आणि इथे बदल होईल, इथे सुद्धा काय होईल? बदल होईल, बट कसा होईल? ड्रास्टिक. कसा होईल? ड्रास्टिक. व्हॉट डू यू मीन बाय ड्रास्टिक? बर, मला सांगा की इव्होल्युशन आपल्याला पुढे बघायचं आहे, एक टॉपिक आहे इव्होल्युशन, राईट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे फॅक्टर्स बघायचे, राईट. ओके, ना बघा, इमॅजिन करा की तुम्ही, राईट, ओके, तुम्ही ना एक बेसिकली जर आपला जेनेटिक मटेरियल जर आरएनए असता सपोज, राईट. ओके, तर चेंज कसा असता? ड्रास्टिक असता, राईट. ओके, तुम्ही ना बऱ्याचशा मूव्हीज मध्ये ना अशी गोष्ट बघितली असेल की ना एक व्यक्ती असतो, तो पाण्यामध्ये पडला ना तर त्याला लगेच गिल्स येतात. येस, राईट. ओके, काही ना काही मूव्हीज मध्ये ना काही आय गेस आय डोंट स्पेसिफिकली नो द नेम ऑफ द मूव्ही, बट आहे ना त्याच्यामध्ये असं दाखवलंय की त्याला कोणत्याही कंडिशन मध्ये टाका, तो काय करतो? त्या कंडिशनसाठी काय करतो? अडॅप्ट करतो, राईट. ओके, त्याला तुम्ही समुद्रामध्ये टाका, समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर त्याला लगेच गळ्याच्या खाली काय येतात? गिल्स येतात, राईट. ओके, त्याला दुसऱ्या कंडिशन मध्ये टाका, तो स्वतःचं मॉडिफिकेशन करतो, राईट. ओके, बघ की तसा जो चेंज होतोय ना तो ड्रास्टिक चेंज आहे ना, एकदम रॅपिड होणारा. बट आपल्याला माहितीये इव्होल्युशन मध्ये जो चेंज होतो, राईट. ओके, जो काही चेंज होतो तो कसा असतो? स्लो असतो, आणि स्लो असल्या कारणाने हा काय असतो? परमनंट असतो. हा, ऑफकोर्स असं होऊ शकतं की जशा जशा कंडिशन भेटल्या तसं तसं इव्होल्युशनची डायरेक्शन काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. पण पॉइंट कसा आहे की जेनेटिक मटेरियल मध्ये जे चेंजचा स्कोप आहे हा कसा पाहिजे? स्लो पाहिजे. मग या केसमध्ये सुद्धा डीएनए मध्ये जो म्युटेशनचा स्कोप आहे तो कसा आहे? स्लो आहे. व्हेअरएज आरएनएच्या बाबतीत काय आहे? तो स्कोप कसा आहे? फास्ट आहे, राईट. ओके, कारण की तो कसा आहे? लेस स्टेबल. लेस स्टेबल म्हणजे जास्तीत जास्त बदल होऊ शकते. जास्तीत जास्त बदल होऊ शकतात म्हणजे काय? की तो जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी चांगला नाही, राईट. कोणती? जी खूप महत्वपूर्ण माहिती आहे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीची, ती स्टोअर करण्यासाठी तो काय नाहीये? तेवढा सक्षम नाहीये, राईट. ओके, इट इज जस्ट लाईक, विचार करा की ना काय म्हणतो आपण त्याला, एखादा फ्रेंड आहे, राईट. ओके, आणि तो फ्रेंड जो आहे तो दल बदलू आहे. फ्रेंड काय आहे? दल बदलू आहे, राईट. ओके, ऑफकोर्स कॉलेज टायमिंग मध्ये ना शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ना असे ग्रुप्स बनतात, राईट. ओके, ग्रुप्स बनतात आणि ना काही व्यक्ती असतात जे ना त्या ग्रुपमध्ये फिट होण्याचा प्रयत्न करत असतात, राईट. ओके, सपोज क्लासमध्ये 2 ग्रुप आहेत, राईट. ओके, आणि एक व्यक्ती आहे ज्याला ना बेसिकली हा ग्रुप पण आवडत नाही तेवढा आणि तो ग्रुप पण आवडत नाही, बट त्याला काय करायचं असतं? फिट व्हायचं असतं, राईट. ओके, मग तो काय करतो माहितीये का? सगळ्यात अगोदर पहिल्या ग्रुपमध्ये जातो, है ना, त्या व्यक्तींसोबत इंटरॅक्शन करतो, गप्पा वगैरे मारतो, राईट. ओके, ना जर ह्या ग्रुपमध्ये त्या ग्रुप बद्दल जर काही गप्पा सुरू असतील ना तर कान देऊन ऐकतो,
राईट. ओके. आणि मग तिथे निघून काय करतो, दुसऱ्या ग्रुपमध्ये जातो आणि काय करतो, तिथे ट्रस्ट गेन करण्यासाठी काय करतो, त्या ग्रुपमध्ये ज्या गप्पा झाल्या त्या या ग्रुपमध्ये सांगतो. बरोबर. राईट. ओके. अल्टिमेटली हे एक वेळेस होतं, दोन वेळेस होतं. कालांतराने काय होतं, त्या व्यक्तीवर कोणी विश्वास ठेवत का? कारण की तो ड्रास्टिकली चेंज होतोय. तो काय होतोय, ड्रास्टिकली चेंज होतोय. राइट. ओके. इट इज जस्ट लाइक अगर आपके साथ में है, राइट, ओके, तो वो आपके ग्रुप का मेंबर है. राइट. ओके. उसको आप आपकी ना बेसिकली ना खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगत नाही का, कारण की आपल्याला माहितीये उद्या चालून जर यांनी दल बदलला तर हा काय करू शकतो, आपण ज्या गोष्टी याला सांगितलेल्या आहेत त्याच आपल्या अपोज मध्ये वापरल्या जाऊ शकतात, है ना. राइट. ओके. हम हमारे बहुत इंपॉर्टेंट जो सीक्रेट्स होते हैं वो उसी पर्सन के साथ शेयर करते हैं जो पर्सन दल बदलू ना हो, है ना. अल्टिमेटली आपल्याला माहिती आहे भविष्यामध्ये जर भांडणं जरी झाले, भविष्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये ज्यांनी एकमेकांना सिक्रेट सांगितलेले आहेत, भांडणं जरी झाले तरी त्यांना ही गोष्ट कन्फर्म असते की आमच्या दोघांचे भांडणं जरी झाले तरी माझे सिक्रेट्स त्या व्यक्तीजवळ सेफ आहेत, त्या व्यक्तीचे सिक्रेट्स माझ्याजवळ काय आहेत, सेफ आहेत. राईट. ओके. सो काय पाहिजे असतं, ड्रास्टिक चेंज पाहिजे असतं का, नाही. कशामध्ये, इव्होल्युशनच्या कोर्समध्ये काय पाहिजे असतो, बेसिकली ड्रास्टिक चेंज पाहिजे नसतो, स्लो चेंज पाहिजे असतो. इथे सुद्धा डीएनए ला काय घेतो, एक अपर एज भेटतो, है ना. इथे काय होतं, बेसिकली डीएनए ला एक प्लस पॉइंट भेटतो, वेरएज आरएनए ला काय भेटतो, एक मायनस पॉइंट भेटतो. ओके. बघूयात. लास्ट जी प्रॉपर्टी आहे, लास्ट जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे, फोर्थ वन, है ना. फोर्थ प्रॉपर्टी, जेनेटिक मटेरियल should be able to express itself as Mendelian character. आता मला सांगा, ही जी ब्रांच आहे जी आपण शिकतो दॅट इज जेनेटिक्स, राईट. ओके. यांनी कोणाच्या नियमांचा फॉलो केला पाहिजे, मेंडेलच्या नियमांचं काय केलं पाहिजे, फॉलो, कारण की ते फादर ऑफ जेनेटिक्स आहेत. राईट. ओके. त्यांनी काही नियम सेट केलेले आहेत, ते काय केले पाहिजे, यांनी फॉलो केले पाहिजे. राईट. ओके. सो बेसिकली जेनेटिक मटेरियलने काय केलं पाहिजे, स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे. राईट. ओके. आता एक्सप्रेशन काय असतं, कशाला बनणार एक्सप्रेशन. ओके. बघा, इथे ना खूप इन्फॉर्मेशन आहे, ब्रेन मध्ये काय आहे, खूप इन्फॉर्मेशन आहे, इतकी माहिती आहे की बघायचं काम नाही. राईट. बट पब्लिक समोर उभं राहून बोलण्यात मला काय येते, भीती वाटते. त्या इन्फॉर्मेशनचा काही फायदा आहे का, नाही. त्या इन्फॉर्मेशनने बऱ्याच लोकांचा फायदा होऊ शकतो, बट ती इन्फॉर्मेशन मी काय करू शकत नाहीये, लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीये. समजतंय. राईट. ओके. बघा, मी सांगितलं होतं की जेनेटिक मटेरियल काय आहे, इन्फॉर्मेशनल मॉलिक्युल आहे. जेनेटिक मटेरियल काय आहे, किंवा डीएनए किंवा आरएनए काय आहे, इन्फॉर्मेशनल मॉलिक्युल आहे. त्याला एक्सप्रेस होणे किंवा त्याला बेसिकली एखाद्या फंक्शनल ग्रुपमध्ये कन्वर्ट करणे, दॅट इज नथिंग बट प्रोटीन, है ना. आपण मागच्या सेशन मध्ये सुद्धा डिस्कशन करताना बोललो होतो की डीएनए किंवा आरएनए काय आहे, इन्फॉर्मेशनल मॉलिक्युल आहे. इन्फॉर्मेशनल मॉलिक्यूल, इन्फॉर्मेशनल मॉलिक्यूल म्हणजे असे मॉलिक्युल्स जे त्यांच्या सिक्वेन्स मध्ये काय साठवून ठेवतात, इन्फॉर्मेशन, माहिती साठवून ठेवतात. कोणती इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन साठवून ठेवतात. राईट. ओके. दुसरा मॉलिक्यूल कोणता, फंक्शनल मॉलिक्यूल. कोणता मॉलिक्यूल, ओके, एक एवढं कंप्लीट करून घेतो. राईट. ओके.
चलो इंटरप्शन झालं पण पुन्हा राईट. ओके, पहिला कोणता होता? इन्फॉर्मेशन मॉलिक्यूल राईट. ओके, जो काय साठवून ठेवल त्याच्यामध्ये माहिती साठवून ठेवल राईट. ओके, दुसरा मॉलिक्यूल कोणता आहे? फंक्शन मॉलिक्यूल, जो काय करल सेल मध्ये एखादं काय करल फंक्शन परफॉर्म करल राईट. बघा आता आपण ना मागच्या सेशन मध्ये सेंट्रल डोग्मा नावाचा एक फॅक्टर बघितला होता राईट. राईट. आता सेंट्रल डोग्मा मध्ये आपल्याला ही गोष्ट कळाली होती की डीएनएला जर प्रोटीन मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे, दॅट इज इन्फॉर्मेशनल मॉलिक्यूलला जर कशामध्ये कन्वर्ट व्हायचं, एक्सप्रेस व्हायचंय, दॅट इज प्रोटीन किंवा फंक्शन मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट व्हायचं आहे, त्याला सगळ्यात अगोदर त्याचं रूपांतर करावं लागतं कशामध्ये? आरएनए मध्ये, है ना राईट. ओके, डीएनए डायरेक्ट कन्वर्ट होत नाही कशामध्ये? प्रोटीन मध्ये. डीएनए ला कशात कन्वर्ट व्हावं लागतं? आरएनए मध्ये. आणि आरएनए कन्वर्ट होतो कशामध्ये? प्रोटीन मध्ये. गोष्ट कळतीये? समजतंय राईट. ओके, आता आपला जो कॉन्सेप्ट चालू होता, आपलं जे कॉम्पिटिशन चालू होतं, नेमकं डीएनएला जेनेटिक मटेरियल म्हणायचं की आरएनएला? डीएनएला का प्रेफरन्स आहे? बघा लक्षात घ्या, इथे जो एक पॉइंट आरएनए जो गेन करतो तो हा आहे की एक्सप्रेशनच्या बाबतीमध्ये, कशाच्या बाबतीमध्ये? एक्सप्रेशनच्या बाबतीमध्ये आरएनए ला एक्सप्रेस करणं डीएनए पेक्षा कसं आहे? सोपं. म्हणजे जरी डीएनए बेसिकली खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काय बघायला भेटतो, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून कॉन्सेप्ट आपल्याला बघायला भेटतो, बट त्याला जर एक्सप्रेस व्हायचं आहे तर त्याला कन्वर्ट व्हावं लागतं कशामध्ये? आरएनए मध्ये. आणि मग आरएनएचं रूपांतर कशामध्ये होतं? प्रोटीन मध्ये. आणि प्रोटीन काय परफॉर्म करतो मग? फंक्शन. दॅट इज नथिंग बट एक्सप्रेशन. दॅट इज नथिंग बट एखादा जीन काय होणे, एखादा डीएनए मॉलिक्यूल काय होणे? एक्सप्रेस होणे. गोष्ट कळतीये राईट. ओके, आणि जी सगळी मशिनरी आहे कशाची? एखाद्या जीनला, एखाद्या कॅरेक्टरला एक्सप्रेस होणारी सगळी जी मशिनरी आहे ती कोणाच्या अवतीभोवती बनलेली आहे? आरएनएच्या अवतीभोवती बनलेली आहे राईट. ओके, म्हणून आरएनए जो आहे हा चौथा मुद्दा जो आहे हा कोणाच्या फेवर मध्ये जातो? आरएनएच्या फेवर मध्ये जातो राईट. गोष्ट कळतीये? समजतंय? काय डाऊट आहे? ओके, नेक्स्ट आता लास्ट वाला पॉइंट किंवा लास्ट वाला मुद्दा जो की मला सांगायचा आहे इथे की या ओव्हरऑल कंपॅरिझन मधनं आपल्याला काय बघायला भेटलं? ओव्हरऑल कंपॅरिझन मधनं आपल्याला एकच गोष्ट बघायला भेटली की डीएनए आणि आरएनए हे दोघंही जेनेटिक मटेरियल म्हणून काय करू शकतात? काम करू शकतात राईट. ओके, डीएनए आणि आरएनए हे दोघं पण काय करू शकतात? जेनेटिक मटेरियल म्हणून काय करू शकतात? काम करू शकतात. बट डीएनए ची स्टेबिलिटी जी आहे त्याच्यामुळे डीएनए ला काय दिलं जातं? जास्तीत जास्त प्रेफरन्स दिलं जातं राईट. ओके, का? डीएनए मॉलिक्यूल कसा आहे? स्टेबल आहे. स्टेबल आहे म्हणजे त्याच्यात जास्त बदल होत नाहीत. ओके, बदल होतात सुद्धा पण त्यांचं प्रमाण कसं असतं? कमी असतं. कम्पेअर्ड टू आरएनए जो आहे हा काय आहे? बेसिकली स्टेबिलिटीच्या बाबतीत काय आहे? कमी स्टेबल आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होऊ शकतात? बदल होऊ शकतात. आणि त्या बदलांमुळे काय होऊ शकतो? एक ड्रास्टिक चेंज होऊ शकतो. एक असा चेंज होऊ शकतो की जो बेसिकली जी लाईन आहे इव्होल्युशनची ती कम्प्लिटली काय करल? डिस्टर्ब करल राईट. ओके, म्हणून आरएनए ला प्रेफरन्स दिलं जात नाही. कशासाठी? जेनेटिक मटेरियलसाठी. अल्टिमेटली डीएनए ला जर एक्सप्रेस व्हायचं आहे इनटू द मेंडेलियन कॅरेक्टर्स त्याला आरएनए ची मदत घ्यावी लागते राईट. ओके, आरएनए जर कम्प्लिटली आपण बॅनिश केला एखाद्या सेल मधनं तर डीएनए त्याचं फंक्शन प्रॉपरली परफॉर्म करू शकत नाही. म्हणजेच काय की जेनेटिक मटेरियल जरी आपण डीएनए म्हणतोय बट तो आरएनए शिवाय त्याचं फंक्शन परफॉर्म करू शकत नाही. अल्टिमेटली अजेंडा किंवा लास्ट पॉइंट हा येतो की डीएनए आणि आरएनए एखाद्या सेलमध्ये इक्वली इम्पॉर्टंट आहेत. जरी ते जेनेटिक मटेरियलचा रोल परफॉर्म करत असतील अथवा नसतील, डीएनए आणि आरएनए हे सेलमध्ये कसे आहेत? इक्वली इम्पॉर्टंट आहेत.
ओके, मग इथपर्यंत कोणाला काही डाउट नसावा, काही शंका नसावी. ओके चलो, फिर आई गेस यहाँ पे रुकते हैं, है ना. मिलते हैं अगले सेशन में. ओके, थैंक यू एंड हैव अ मार्वेलस डे.